गोलंदाजी मार्क मध्ये सिद्धार्थ. पहिला बॉल पडेल. 5व्या सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू. पहिला बॉल उजव्या शीच्या बाहेर उसळी घेणारा, बाहेर निघणारा. इथून मात्र आपण पाहतो तो दिशाहीन राहिला. व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. एक्स्ट्राची रन्स येत असताना पाहायला मिळत आहे. केतन वामन मात्रे 40 बाईक 7 कार, अनेक विक्रम आणि विक्रम खोऱ्याने धावा गोळा करणारा एक दर्जेदार असा खेळाडू, टेनिस क्रिकेटचा अनभिक्ष्ण सम्राट बॅटिंगसाठी मैदानावरती आहे. यावेळेचा बॉल कमी गतीचा वळवला होता. काय गोलंदाजी. पहिलाच बॉल जो मात्र अवांतर गेला जरूर, परंतु दुसरा बॉल पाहण्याजोगे राहिलाय. ऍक्शन रिप्ले पहा. फ्रंट कॅमेरा अँगलने फिंगर रोल केली होती, लेग कटर, आणि तो डॉट बॉल आलाय. चांगली सुरुवात म्हणता येईल. अवंतर धावसकीने षटकाची सुरुवात केली आहे. पुढचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन तिथे पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी जागा सोडली आहे. पैकी थोडीशी लेट पाहायला मिळाली आणि 2 धाबा सहजरित्या इथे कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. अशी जी चोरगे. आता तर मी एवढंच म्हणेन, तयार व्हा एका रोमांचकारी अनुभवाला. केतन मात्रेने दुसरी धाव ज्या वेगाने घेतली आहे ना, आता काहीतरी वेगळं करणार आहे तो, हे निश्चित आहे, कारण तो स्ट्राईक रेंजला येतोय. समोर केला होता डाऊन ग्राउंड, आउटफील्ड फास्ट, रन मिळतील. स्वप्नीलने यावेळेला चुकी केली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चौकार. इनसाइड आउट. अगदी जबरदस्त फटका होता. स्वप्नील होता त्या ठिकाणी, परंतु अगदी प्रयत्न कमी पडताना मात्र बॉल पर्यंत पूर्णपणे पोहोचला होता आणि अगदी हाताला चटका मिळाला स्वप्नीलच्या, आणि 4 धाबांचा फटका केतन मात्रेला मात्र मिळत असताना पाहायला मिळतोय. ऑन साइडला सांगितलं आता केतन मात्रेने, घेऊ नका हलक्यात. स्वागत केलंय षटकाराने केतन मात्रेने दणक्यात. 6 धावा. षटकार. ही तर खासियत आहे खेळाडूची. हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. बादशाह मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. षटकार येत असताना पाहायला मिळाला. बागफुटला येत असताना षटकार ठोकतोय. संघाची धावसंख्या तब्बल 13. पुढे हात टाकला होता. ओव्हरपिच पाहायला मिळाला. ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला. ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. जमिनीला गुदगुल्या करत डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्सलंट टायमिंग. ब्युटिफुल प्लेसमेंट. चौकार. क्रिकेटचा पुस्तकी फटका, कॉपी बुक स्ट्रोक पाहायला मिळाला केतन मात्रेच्या बॅट मधून. जबरदस्त टायमिंगच्या जोरावरती हा खेळलेला फटका. गॅप मोठा होता आणि त्या गॅप मध्ये मात्र बॉलला ढकलला. अगदी 4 धावांसाठी चौकार जरूर आलाय. पुढचा बॉल. ओहो, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि नशिबाचा चौकार. व्हाईट प्लस चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. खराब दिशा, खराब लाईन इथे पाहायला मिळाली. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. तिथे विकेट किपरने देखील लाईन मिस केली आणि अगदी आपण जर पाहायला गेलं तर लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप अगदी आपण हा पहा ऍक्शन रिप्ले. अतिरिक्त धावा. धावा येऊ द्या, कशा येऊ द्या, धावा येणं भरपूर महत्वाचं होतं आणि अतिरिक्त धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 18 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाल्यात. एकंदरीत आपण पाहिलं एक चौकार देखील पाहायला मिळाला होता. एकंदरीत 22 धावा धावफलकावरती आहेत. आज अशी जी चोरगी सर माझ्यासाठी खूप काय आहे पहा. एका बाजूला संतोषी देसाई सर आहे, जे KSK ला बिलॉंग करतात. महाबळेश्वरचा आवाज आहे आमच्या बरोबर. आज खरं तर कराडचा आवाज आहे. आज पाटण तालुक्याच्या असा एक आवाज तुम्ही ऐकता आहात, ज्यांच्या अपॉइंटमेंट नंतरच स्पर्धा आयोजित केल्या जातात. खरं तर असा आवाज तुम्ही ऐकताय. 22 धावा धावफलकावरती म्हणत असताना मला मिळाल्यात. आणि माझ्या सारख्या छोट्याशा बांबड्याला आज मात्र सचिनजी शिंदे सरांनी आणून बसवलंय. या दिग्गजांमध्ये हा बॉल उसळी घेणारा नो बॉल आहे. रुको जरा सबर करो, बोला था ना धक्का बुक्की नहीं करने का. ऍक्शन रिप्ले पहा. उसळी घेणारा बॉल होता. अतिरिक्त उसळी प्राप्त झाली आहे. केतन मात्रे ज्या रीतीने स्ट्रोक खेळत असताना तो पाहायला मिळालाय. आत्मविश्वास ठासून भरला. हाही बॉल अधिकचा बाहेर निघणारा थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. 7 बॉल 16. केतन बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 23 विदाउट लॉस. जिथे मात्र पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. टॉस आल्यानंतर बॅटिंग करत असताना कोयना किंग स्टार या टीमची धावसंख्या 23-0. जबरदस्त सुरुवात केली आहे इथे कोयना किंग स्टारच्या बॅट्समननी. जिथे आपण पाहायला गेलं तर केतन मात्रेचा विचार केला तर 7 बॉल त्याने आतापर्यंत फेस केलेत.
16 धावांवरती तो खेळतोय, जिथे 2 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅटमधून मात्र जरूर आला. पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने मात्र सुरुवात केली होती, स्टार्टअप केला होता, त्या पद्धतीचा स्टार्टअप सध्याच्या घडीला मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. करंट रन रेट 23चा पाहायला मिळतोय. इथे पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न जरूर झाला गेलाय. 23 धावा आणि तीच कुजबुज मगाशी जी सुरू आहे, कारण ज्या पद्धतीने ती मॅच हरली होती आणि पंच तेच सांगतात त्याला. नाही, ही कुजबूज मला वाटतं कदाचित ते व्हाईट बॉलची असावी. यातून म्हात्रे आणि कल्याण घोरपडे सरांना तुम्ही पाहतात, एक ISPL चे सिलेक्टर आहेत आणि एक ISPL चा स्टार खेळाडू आहे. 23 बनलेले आहेत. 23 ऑन दी बोर्ड. गोलंदाजी मार्क मध्ये विशाल मोरे. पहिलाच बॉल मोरेचा फटका फसलाय. डाऊन द ग्राउंड केला होता, उंची जास्त लांबी कमी. स्वप्नीलने हा एक उत्कृष्ट झेल टिपला. आउटफील्ड मध्ये हा निष्णात आहे खेळाडू. झेल टिपला, धक्का लागला पहिला. कोयना किंग स्टार या संघाचा पहिला बॅटर इथे निलेश जाधव आउट. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये सचिन शिंगण लारा यांचं मात्र स्वागत झालंय. शिट्टी वाजली की ते आले, ते असं समजलं जातं. त्यांचा आज वाढदिवस आहे. 22 यार्ड्स कार्निवलच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचच्या दिशेने वळूयात. मोठा धक्का लागलाय. एक महत्वाची विकेट स्वप्नीलच्या हातामध्ये, ती कॅच आपल्याला पाहायला मिळाली. चांगली कॅच तिथे पकडण्याचा प्रयत्न मात्र स्वप्नीलच्या माध्यमातून जरूर झालाय. पहिला ब्रेक थ्रू विशाल मोरेने मात्र मिळवून दिलाय पहिल्याच बॉलवरती. 23ला 1. कोयना किंगस्टार टीमचा स्कोर आपण बघतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सजल भातोशे इन ॲट नंबर 3 मध्ये दाखल झालाय. सजल भातोसेला आपण पाहतो तो मैदानावरती दाखल झाला. युवा आहे, जिगरबाज आहे. 19 वर्षाचा युवा खेळाडू. केतनच्या साथीने बॅटिंगसाठी तो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि खूप काय शिकण्यासारखं आहे. आपण पाहतो ना की ज्यावेळेला एखाद्या स्टार खेळाडूच्या सोबत आपण ज्यावेळेला खेळतो, त्यावेळेला तो खेळ बहरात येत असताना मला मिळतो. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर वेगाने टाकला होता. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतो विशाल मोरे. आगीचे गोळे टाकतोय. मैदानाच्या आतमध्ये जी गोलंदाजी त्याने केलेली पाहायला मिळाली. भारत कृषी प्रधान देश आहे. गोफणीमधून दगड सुटावा त्या वेगाने इथे चेंडू निघतायत. आणखीन एक डॉट बॉल आलाय. डॉट बॉल. पुढचा बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. बॉल चाललाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड. बॉल सीमा पार, साजलच्या पाठमधून. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. सजल भातोसे चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. बॉटमॅनचा वापर. विथ द टर्न. ज्या वेगाने बॉल आला, ज्या प्रकारे वळण घेत होता, त्या वळणा सहितच पाठवून दिला. ऍक्शन रिप्ले. हा साईड कॅमेरा अँगल तुम्ही पाहताय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऑन साइडला षटका ठोकत असताना आज इथे मैदानाच्या आतमध्ये फटका नव्हता. ही स्टेटमेंट होती. जी जिम्मेदारी आणि जबाबदारी दिली ना कर्णधाराने, ती पार पाडण्यासाठीचा खेळाडू आलाय. 29 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 29ला 1 आहे. कोयना किंग स्टार बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 6. जिथे सजलला आपण पाहताय बॅटिंग करतोय, त्याच वेळेला केतन म्हात्रे 7 बॉल 16 त्याच्या बॅटमधून. आणखीन एक तडाखा. बॉल उंच चाललाय. लांबी किती पाहावी लागेल. क्रिकेटमध्ये उंचीच्या नाही, लांबीच्या धावा मिळतात. बॉलने उंची जास्त गाठली होती. क्षेत्ररक्षक पोहोचेल तद्वर मात्र तिसरी धाव एकंदरीत इथून कंप्लीट करण्यात आलेली पाहायला मिळाली आहे. धावा एकंदरीत 3 आल्या. तिहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या तब्बल 32 वरती जाऊन पोहोचली आहे. जमेची बाब ही आहे ना की केतन म्हात्रे स्ट्रायकर एंडला येत असताना पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. संगम मताने निर्णय घेतला होता. एक क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, परंतु इथे रोहित पाटलांचा बोलबाला आज तेवढा पाहायला मिळाला नाही. आलोर फुलटोत होता. इथून मात्र घडला तरी काय, लाईन मिस केली आहे. धावा निश्चित मिळणार. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न होतोय. सेकंड साठी कॉल दिलाय. डेंजर एंडकडे केतन म्हात्रे निघाला होता. वाईट +2 एकंदरीत मिळतील त्या 3. वारंवार एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा ज्या आहेत त्या संघासाठी महत्वाच्या राहतील. एक्स्ट्राची रन्स ऑलवेज वेलकम. आपण नेहमी म्हणत आलोय एक्स्ट्राची रन संघासाठी महत्वाची राहते. एक्स्ट्राच्या धावा इथून सातत्याने येत असताना मला मिळतात. यावेळेला बॅकफुटला आल्यात. बॉलने उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक चढूच्या खाली येतोय. विकेट आली. पाटलाने झेल टिपला आणि पाटलाने मात्रेचा कामच केलाय. 35 धावसंख्येवरती दुसरा धक्का. केतन म्हात्रे आउट.
अखेर काळ वादळी खेळी शांत झाली आहे. संतोष शिवाडी यांच्याकडनं या कॅच साठी रोहित पाटील यांच्यासाठी बॉलर साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि कॅच साठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जबरदस्त कॅच तिथे टिपलाय, उंची जास्त लांबी कमी मिळाली आणि हीच विकेट महत्वाची होती. आणि ज्यावेळी संतोष शिंदे देसाई टॉस घेत होते त्यावेळेस देखील त्यांनी सांगितलं होतं की जिथून कॅच सुटली होती ना तिथून आता कॅच घेतली आहे. आणि कॅच भरपूर महत्वाचे असतात मॅचेस मध्ये आणि ती कॅच कोणाची घेतली तर केतन मात्रेची कॅच घेतली आहे. ब्रेक थ्रू तर मिळवून दिलाय इथे. आणि विशाल मोरेचा जर विचार केला तुळसान गावाकडनं बिलॉंग करतात, तालुका कराड, जिल्हा सातारा. विशाल मोरेचा विचार केला तर पहिल्या बॉलवरती विकेट आली होती, त्यानंतर मात्र आणखीन एक विकेट प्राप्त करण्यामध्ये नक्कीच यश आलंय. 1.5 चा खेळ झालाय. कोयना किंग्स 35ला 2 अशी परिस्थिती सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळते. नवीन बॅटर अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विकेट मिळवली विशाल मोरेने, इथून मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि सर्वाधिक मोठी विकेट. शांत, स्थिर आणि घातक अशा स्वरूपाची गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. विशाल मोरे तो शांत आहे, स्थिर राहतो, परंतु घातक गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर अजय मैदानाच्या आतमध्ये. आता 2 बातोसे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, पहिला चेंडू वेगाने टाकला होता. अजय साठीचा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेईल. डॉट बॉल आला होता. ऍक्शन रिप्ले पहा. आडव्या बाटणी खेळण्याचा प्रयत्न, फुललेनचा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉल येईल. फलकावरती धावा बनलेल्या त्या एकंदरीत 35 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 35ला 2 सध्याच्या घडीला आपण स्कोर पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर कराड फायटर संघाने सांगितलं की आम्ही गोलंदाजी करू आणि गोलंदाजी करत असताना मात्र सध्याच्या घडीला कोयना किंग स्टारला मात्र बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम कोयना किंग स्टार या फलंदाजांनी केलं होतं, परंतु ज्या पद्धतीने मात्र विशाल मोरे गोलंदाजी मार्कवरती आला आणि गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती विकेट त्यांनी मिळवली. 12 धावा भले खर्च केल्या, परंतु त्यात आणखीन एक महत्वाची विकेट ज्याने मिळवली ती म्हणजे केतन वामन म्हात्रे यांची. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाचारण केलं गेलंय. मिडल ओव्हरमध्ये प्रणव पवार. मागील मॅच मध्ये आपण जर पाहायला गेलं तर ज्या गोलंदाजाचा दबदबा पाहायला मिळाला, ज्या गोलंदाजाने मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये छाप सोडली होती, तोच हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मिडल ओव्हर मध्ये पहिला बॉल प्रणव पवार सेकंड एंडला. ओहो, यावेळेस बिग हिट केलाय. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. हा लांब लचक बॉल सीमा पार. षटकार. सजल बातो से ज्या रीतीने स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. बॅट मधून सुंदर साऊंड आणि बॉल आउट ऑफ द ग्राउंड. काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉटमॅनचा चांगला वापर करतोय. स्ट्रोक मेकर मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माजवतोय. धावफलकावरती 41 बनलेल्या 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आडवा बॅटने समोरच्या दिशेने मारला. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट बॅटिंग. षटकार. प्रणव पवारचा वरती वार केला जातोय, पलट वार होतोय सजलच्या पाठमधून. 2 बॉलवरती 2 आलेत. युवा टॅलेंटेड असा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ताकद आहे, नजाकत आहे. आणि सजलचा जर का विचार केला तर उभी राहण्याची पद्धत पहा, टान्स पहा, मनगट पहा आणि त्यानंतर मनगटातली ताकद पहा. खडे खडे लगावलेला शॉट, अगदी जबरदस्त टायमिंग आणि ताकदीच्या जोरावरती मात्र 2 बॉलवरती 2 षटकार आले. टीमची धावसंख्या 47 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला. 5 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले सजलने आणि 21 धावांवरती मात्र तो खेळत असताना मात्र पाहायला मिळतोय. प्रेशर आहे प्रणव वरती, कमबॅक करून देईल का या बॉलवरती, हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं आहे. 2 बॉलवरती 2 षटकार आलेले पाहायला मिळाल्यात. हा तिसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा. विचारून घे या जगात आणि आमच्याशी नडेल ना तो डायरेक्ट दिसेल ढगात. ढगात मारलाय. 3 बॉल 3 षटकार येतात. 2 बातों से. एक गुरु आहे तर एक चेला आहे आणि चेला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 3 बॉल 3 षटकार. काय बॅटिंग राहिले मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल होता, त्याला फुल टोल वसूल केलाय. 7 धावांचा हा टोला
3 बॉल वरती 3 मोठे प्रहार आलेत. प्रणव पवार वरती वार आता पलट वार करत असताना सजलला आपण बघतोय. 6 चेंडू फेस केले, 27 धावांवरती तो खेळतोय. टीमची धावसंख्या 54 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. नो बॉल आहे म्हणजे उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट आहे. फ्री हिटचा बॉल म्हणजे मेजवानी. फ्री हिटचा बॉल होता. टायमिंग झाला नाहीये, प्रॉपर बॅट वरती आला नाहीये. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट झाली आहे. 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या अब तक 56. 7 बॉल आणि 29 वरती सजल भातोसे बॅटिंग करतोय. ज्या रीतीने त्याने इंटेन्शन त्याचे क्लिअर पाहायला मिळाल्यात, ज्या रीतीने धुमाकूळ माजवलाय. 56ला 2 आहेत. या षटकामध्ये 3 बॉलमध्ये 21 आलेले आहेत. हे षटक महागडं आणि सर्वाधिक एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळत आहे. ज्या रीतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. दर्जेदार बॅटिंग. 7 बॉल आणि 29 धावा. मैदानावरती जणू काय डीलच केली आहे षटकार आणि चौकारांमध्येच. पुढचा बॉल आणखीन एक लगातारचे लांबलचक स्ट्रोक येत आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा देखील येतोय या षटकातला चौथा षटकार. घेऊ नका माझ्या कामगिरीवरती शंका. घेऊ नका माझ्या कामगिरीवरती शंका. मी जोपर्यंत आहे मैदानाच्या आतमध्ये सुरू राहील माझ्या षटकाराचा डंका. षटकाराचा डंका. अगदी आपण पाहायला गेलं तर 4 षटकार सज्जलच्या बॅट मधून येत असताना मात्र पाहायला मिळालेत. काय बॅटिंग राहिली. जबरदस्त बॅटिंग. 35 धावांवरती तो खेळतोय. टीमची धावसंख्या 65 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. हो, चांगला बॉल तिथे पाहायला मिळाला. कमबॅक केलंय प्रणवने या बॉलवरती. डॉट बॉल आलाय. हा टप्पा, ही लाईन भरपूर महत्वाची होती. हा ऍक्शन रिप्ले अकू टप्प्याचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा मात्र बॉल मात्र पाहायला मिळाला. विथ टर्न पाहायला मिळाला. यावेळी सचिन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. फेकी होईल. 2 धावा. मिड विकेट. काऊ कॉर्नरला एक भिंत उभी आहे. या भिंतीचं नाव आहे रोहित पाटील. फेकी करेल तदून मात्र धावा आल्या. तदून एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. 64 धावा धाव बलकाभरती बनल्या. 2 फलंदाज बाद. 10 बॉल 37 बॅटिंग करतोय. 10 बॉल जिथे 37 धावसंख्येची इनिंग पाहायला मिळाली आहे. सजल भातोसेचा खेळ पाहायला मिळाला. ज्या रीतीने त्याने बॅटिंग केलेली पाहायला मिळाली. युवा जिगरबाज आहे. वय वर्ष 19 आहे आणि ज्या रीतीने खेळ तो करत असताना पाहायला मिळतो आहे. निश्चितच आपण अनेक वेळा पाहिला अभ्यास केतनचा केला होता आणि पेपर सजल भातोसेचा आलाय असंच म्हणावं लागेल. कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने त्याने खेळ केलेला पाहायला मिळाला. विरोधकांना चर्चा करायला थोड्याशा गप्पा देऊ आम्ही. विरोधकांना चर्चा करायला थोड्याशा गप्पा देऊ आम्ही. थोडा धीर घ्या. एक धप्पा देऊ आम्ही. याने धप्पाच दिल्या. 10 बॉल 37 बनवल्यात. सूरज पाटील आलाय गोलंदाजी मार्कवरती. 64 धावा धाव फलकावरती आहेत. रायगडची शान गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल वळवला होता. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. एकाच मॅच मध्ये 1,30,000चं पारितोषिक जिंकणारा खेळाडू आणि 6 बाईक अद्यापच्या आपल्या नावावरती नोंदवल्यात. सूरज जयवंत पाटील वरती हल्ला. ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर माजी सचिव कोयना क्रिकेट असोसिएशन राकेशजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना मात्र पाहायला मिळतात. त्यांना मी विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल 2026 पर्व क्रमांक 2 मध्ये मी राकेशजी जाधव साहेबांना विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. मॅचच्या दिशेने वळूयात. काय मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 70 धाबा धाव फलकावरती लागल्यात. बाहेरचा बॉल भरपूर बाहेर राहिलाय आणि पंचाचा इशारा व्हाईट बॉल. पंचांचे हात समांतर. धाव आली अवांतर. एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील. 71. सूरजचा पुढचा बॉल. अजय साडी पायातला बॉल फ्लिक केलाय. फ्लिक आउट द रिस्ट. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. दूरवरून आले क्षेत्ररक्षक आणि तिथे 2 धावा इथे कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळतात. 73. 73 धावा धाव फलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळतात. 3.3चा खेळ झालाय. 73 धावा कोयना किंग स्टार. प्रोटेक्टेड स्कोर जिथे मात्र 105 दर्शवू लागलाय. 73 बनलाय. 2 फलंदाज बाद आहेत.
उजव्या यशीच्या बाहेर हा बॉल जास्तीचा दुरून जाणारा प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती गेली आहे. अभांताची धाव आली आहे. धावफलकावरती धावा अतिरिक्तच्या मदतीने 74. एक एक धाव सर्वाधिक महत्वाची राहणाऱ्या ज्या सेकंड इनिंग मध्ये. सूरज पाटील पुढचा बॉल. त्यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक बॉल वळवला होता. सूरज पाटील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील वाघिलीवाडा या गावाला बिलॉंग करतो, जे गाव सध्या दगडीला स्थलांतर करण्यात आलेलं आहे. पुढचा चेंडू पाकपुडला आल्या. लिडिंग एज घेतली आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक नाहीये. फाईन लेगला चेंडू सीमा रेषेच्या दिशेने निघतोय. राजू कंक वेगाने चेंडूवरती पोहोचलाय. फेकी करेल. ड्रायफ्रूट मध्ये काजू जेवढा महत्वाचा आहे ना, तेवढा क्रिकेटमध्ये राजू महत्वाचा आहे. राजू आलाय त्या ठिकाणी. आपला हजरजबाबीपणा उत्तमरित्या त्याने दाखवला. धावा मिळतील ते इथून 2. संघाची धावसंख्या 76 ला 2. शेवटच्या बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग झालं नाहीये. हा बॉल अगदी डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. 4 षटक इथे समाप्त झाले. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. टीमची धावसंख्या कोयना किंग स्टार संघ जाऊन पोहोचलाय 76 ला 2. सध्याच्या घडीला स्कोर आपण बघतोय. शेवटच्या षटकामध्ये जर धावा आल्या तर प्रोजेक्ट स्कोर 95 चा होऊ शकतो. टॉस जिंकला होता कराड फायटर संघाने आणि सांगितलं होतं की आम्ही गोलंदाजी करू, परंतु गोलंदाजीमध्ये आपण जर पाहायला गेलं तर समोरची टीम कोयना किंग स्टार अगदी बॅट्समन तुटून पडलेत. जिथे सजलचा जर विचार केला तर 10 चेंडू 37 धावांवरती तो खेळतोय. अजयचा विचार केला तर 7 चेंडू 10 धावांवरती तो देखील खेळतोय. अगदी जबरदस्त सुरुवात सध्याच्या घडीला कोयना किंग स्टारच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळते. सूरज पाटीलचा जर का विचार केला तर आधीचं षटक 12 धावा त्याने खर्च केल्या. अतिरिक्त 2 धावा अगदी येत असताना मात्र पाहायला मिळाल्या. शेवटचं स्लॉगिंग षटक अंतिमच्या षटकामध्ये अजय मोहितेला मात्र बोलवलं गेलंय. अजय मोहिते आलाय. आता ही धावसंख्या रोखण्यासाठी पाहूयात येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये किती धावाचा डोंगर उभा करतोय टीम कोयना किंग स्टार, की किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न होईल कराड फायटर संघाकडनं, हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. जोडून राहा, ऐकत राहा 22 यार्ड क्रिकेट कार्निवल सीझन 2. 76 धाबा धावफलकावरती आहे. 2 फलंदाज बाद झाले. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. सजलला तुम्ही पाहिला तो स्ट्रायकर एंडवरती आहे. काहीशा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतं. 10 बॉल 37. अर्धशतकाची अपॉइंटमेंट त्याने घेतली आहे का, हे आता पाहावं लागणार आहे. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू वळवला होता. चांगली गोलंदाजी. फिंगर रोल केली. रबरचा बॉल जो मात्र इथे वळवला जात असताना मला मिळतो. धावफलकावरती धावा 76 आहे. 2 फलंदाज बाद. अजयचा पहिला बॉल अगदी डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळाला. 76 धावा धावफलकावरती लागल्यात. सजल आहे. चांगला बॉल. वाईड यॉर्करचा प्रयत्न. टप्पा थोडासा पुढे ठेवलाय. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल देखील डॉट आलाय. अजय मोहितेच्या माध्यमातून समजलाच नाहीये. अगदी सजलला वाटलं वाईट बॉल आहे, सोडून दिला, परंतु बरोबर टप्प्यावरती हा बॉल रिलीज केला होता. हो, यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय आणि बॉल चाललाय इनसाइड आउट थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी देणारा सजलच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार. काय फटका, काय फटका. बॅटिंगचा क्लास आणि बॅटिंग झकास. ऍक्शन रिप्ले पहा. उजव्या यष्टीच्या बाहेर अगदी रीच मध्ये आला बॉल आणि एक्स्ट्रा कव्हरला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 13 बॉल 43 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतो सजल बातोसे. षटकाराला अर्धशतकाची चौचाखील का खेळाडू. पूर्व लेनचा बॉल होता. ऑन साईडला खेळला. ऑन राईट डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक येईल. फेकी होते. तद्वर मात्र दुसरी धाव इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. 45 वरती सजल बातोसे धावफलकावरती 84 बनलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक मागणी असणारे पंच सूर्यकांतजी अडाव सरांना आपण पाहिलं. केसाची रुंदी राहिली होती. खर तर नाहीतर आणखीन एक धप्पा त्यांनाही बसला असता. 84 ला 2. 14 बॉल 45 बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये सजल. शेवटचे 2 बॉल येणं बाकी राहिलेत. त्यावेळेला फुलं लेनचा ऑन साईडला डीप मिड विकेट तैनात आहे. क्षेत्ररक्षक येईल. वेगाने सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न 2 आला. 47 वरती नॉट आउट आहे सजल बातोसे. 86 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. अर्धशतक येईल का. 15 चेंडू 47 वरती तो खेळतोय. शेवटचा बॉल शेष आहे आणि सजलसाठी किती विशेष असेल हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं आहे. शेवटचा बॉल
उडवलाय बॉल, या बॉलवरती केलाय हल्ला आणि बॉलने गाठलाय लांबचा पल्ला. बॉल सीमा पार, अर्धशतक कंप्लीट करत असताना यंग टॅलेंटेड खेळाडू सजल भातोशेच्या बॅट मधून आलंय. 16 चेंडू 53 धावांची झंझावती खेळी मैदानाच्या आतमध्ये स्वीकारली आहे. अगदी 7 षटकार. स्ट्राईक रेट आपण पाहायला गेलं 331.25 स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे. बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. युवा क्रिकेटर सजल भातोशेच्या बॅट मधून अर्धशतक. या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक आलंय, तेही 16 बॉल मध्ये. युवा आणि जिगरबाज 19 वर्षाच्या या युवा खेळाडूने मात्र दमदार प्रदर्शन केलेलं पाहायला मिळालंय. 53 धावा. संघाची धावसंख्या तब्बल वेगाने वधारली, तब्बल बनलेल्या आहेत. 92 बनल्या. 93 धावसंख्येचं लक्ष आहे. गोविंदजी जाधव साहेब, सुरेंद्रजी जाधव साहेब आणि राजेंद्रजी जाधव साहेब, अक्षयजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून अर्धशतकासाठी 3,000 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूच्या साठी आलेला आहे. 3,000 रुपयाचा कॅश प्राइज येत आहे. तब्बल 92 आहेत. 93 धावसंख्येचं टार्गेट जे मात्र मैदानाच्या आतमध्ये उभं केलेलं पाहायला मिळालंय. थँक्यू सो मच. सजल भातोसेची अप्रतिम खेळी आपल्याला पाहायला मिळाली. तर अगदी 19 वर्षाचा खेळाडू आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने आपण गोठवलीला आयकॉन स्पर्धा पाहिली होती तिकडे देखील सजल भातोसेने अप्रतिम बॅटिंग केली होती. आज देखील पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये 16 बॉल 53 धावांची अप्रतिम इनिंग त्याच्या माध्यमातून खेळण्यात आली. 93 धावांचं टार्गेट आहे. 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आपण आयोजन पाहत आहोत. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल ही क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय, अनुभवतोय. या क्रिकेट स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय त्या सर्व मान्यवरांच्या नावाचं अनाउन्समेंट इथून पुढे आम्ही करत आहोत. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांनी बहुमूल्य सहकार्य केलंय निहाल ग्रुप ऑफ कंपनीचे सर्वेसर्वा तथा आपण जर पाहिलं तर एक यशस्वी उद्योजक आपल्या सर्वांचेच लाडके सन्माननीय अशोकदादा सकपाळ साहेब यांचा आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर एक प्रसिद्ध मराठी उद्योजक आणि इटली या ठिकाणी आपला स्वतःचा व्यवसाय यशस्वीरित्या सक्सेसफुली करणारे आपल्या सर्वांचेच लाडके उद्योजक श्री चंदनदादा चव्हाण साहेब यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांनी विशेष सहकार्य केलंय KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष सुभाष सुद्धा तात्या यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय नितीनदादा जाधव साहेब यांचं देखील विशेष आभार आम्ही मानत आहोत. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणारे सचिन माने मित्र समूहाचे अध्यक्ष श्री सचिनदादा माने साहेब आपलं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. या क्रिकेट स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणारे उद्योजक SP एंटरप्राइजेसचे संघ मालक भीमसिंग साहेब यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर शिवसेना उपजिल्हा प्रमुख भाई गायकर साहेब यांचं देखील विशेष सहकार्य या क्रिकेट स्पर्धेला त्यांचं देखील विशेष आभार मानत आहोत. शिवसेना उपजिल्हा प्रमुख युवा सेना अर्थातच सन्माननीय विशालदादा सकपाळ यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. सातारा जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सन्माननीय अजितदादा सकपाळ साहेब यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल या क्रिकेट स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणारे आमचे सर्वच मान्यवर या सर्वांचा आम्ही मनापासून आभार मानत आहोत. जाऊया सेकंड इनिंग कडे. धन्यवाद. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. 93 धावसंख्येचा करायचा पाठलाग. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. एका बाजूला सूरज पाटीलला तुम्ही पाहत आहात आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल तो अर्थात सुजित शिबाळ्याला तुम्ही पाहत आहात. मॅच महत्वाची आहे आणि त्यामुळे दमदार प्रदर्शन व्हायला हवं. यामध्ये जिंकणारा संघ पुढील मॅच मध्ये 2 हात करत असताना पाहायला मिळेल श्री स्पोर्ट्स शाहूवाडी या संघाच्या अगेन्स्ट. पुढची मॅच देखील महत्वाची राहील आणि तिथे जिंकणारा संघ तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. कारण पुढचा सामना जो तुम्ही पाहाल ना तो सेमीफायनलची मॅच आहे. त्याआधी हा सामना महत्वाचा आहे आजच्या दिवसामध्ये, जिथे मात्र आपण तुम्ही आवाज ऐकताय या स्पर्धेच्या माध्यमातून अशीजी चोरगे संतोषजी देसाई सरांचा मैदानावरती जिथे गोलंदाजी मार्कमध्ये पहिलं षटक अजय महाराजगे दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पहिलं षटक
सामन्याला कलाटणी देणारा राहील का? 93 धावसंख्येचा करायचा पाठलाग. पहिला बॉल, पहिला चेंडू, पहिलाच बॉल, बॅटच्या आउटसाइड एज. सूरज पाटील आज कुठे ना कुठेतरी अडचणींना सामोरा जातोय. रायगडाची शान तितकासा दमदार प्रदर्शन झालेला नाहीये, परंतु विसर भूतकाळातलं सारं काही तुझ्या स्वप्नांना जगायला शिक आणि इथून पुढे जे काही करायचंय ना ते स्वतःलाच करायचंय. जो बीतावं कल था असं म्हणत आज सूरज पाटीलला नव्याने, नव्या ईर्षेने, नव्या जोमाने बॅटिंग करावी लागेल. अजयचा पुढचा बॉल सूरजसाठी उडवलाय बॉल, उंच पुरा गेलाय, चेंडूला दिली हवा आणि या षटकाराने डाव सुरू केलाय. सूरज पाटीलने नवा सिक्सर. काय फटका होता. आधीच्या बॉलवरती टायमिंग जुळलं नाहीये, परंतु या बॉलवरती परफेक्ट टायमिंग इथे पाहायला मिळालं. आडव्या पाठने खेचलाय, ताकद होती, नजाकत भरा फटका सूरज पाटीलच्या पाठमधून. 6 धावा. किती येतील किती जातील सर्वजण माझ्याकडे पाहतील, माझं कारण नाव माझं आहे सूरज पाटील. सूरज पाटील, सूरज पाटीलचा हेलिकॉप्टर यावेळेला ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक येतोय, पैकी करेल तद्वर घेतली जाणारी एकेरी धाव. पाटलांचा बोलबाला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त पाटलांचाच बोलबाला पाहायला मिळतो. तदनंतर म्हात्रेंचा बोलबाला पाहायला मिळाला, परंतु पाटील कशा रीतीने प्रदर्शन करेल. सुजित शेवाळे स्ट्रायकर इनला 7 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ संपला. खुलातला बॉल खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने. मनगटाचा चांगला वापर, बॉलला वळवलाय. बॅकअप आहे, चांगला बॅकअप तिथे पाहायला मिळतंय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या 9. या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. रिक्वायर रन रेट 19.38 पाहायला मिळते. 26 चेंडूमध्ये 84 करायचे आहेत कराड फायटर या संघाला. अजयला आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये जबरदस्त प्रदर्शन राहिलंय. सुशील शेवाळ्याला पाहिल्यानंतर मला किरण मस्करांची ती व्हिडिओ आठवते की प्रसिद्ध मराठी उद्योजक आहे खेळाडू. ऑल ओव्हर फुलटो होता, ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये प्रोडक्शन, गॅप मोठा आहे. चेंडू सीमारेषा ओलांडेल. धाव मिळतील 4. इथे येतोय सुजित शेवाळे डॉनच्या बॅटमधून चौकार. लोअर फुल टॉस बॉल होता, त्यातला फ्लिप केला. सुजितचा फ्लिप केलाय क्लिक आणि तिथे ठोकलाय. इथे चौकार. 4 धावा येत असताना मात्र जरूर पाहायला मिळाला. 13 धावा धावफलकावरती आल्यात. सुरुवात चांगली केली आहे. सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर 93 धावांचा पाठला करतो टीम कराड फायटर संघ. पुढचा बॉल अजयचा पुन्हा एकदा सुजित शेवाळेसाठी. परत एक वेळा फुल टॉस बॉल होता. बॉल पाठीमागे चाललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. आणि तिसऱ्या पंचांची मागणी गेली आहे. बॅटिंग टीमने इथे डीआरएस घेतलेला आहे. खरं तर बॅटिंग टीम डीआरएस इथून घेत असताना मला मिळत आहे. मी नुकताच उल्लेख केला होता, किरण मस्करांनी त्याची एक क्लिप व्हायरल केली आणि सर्वाधिक जास्त रात्रीचं जे काही गाडी त्याची आपण पाहिली MH50 कराडकर आणि तोच डॉन तुम्हाला पाहायला मिळतोय. असंच नाही, किरण मस्कर आणि शिवा बॉस यांची खांद्याला खांदा लावून पाटणांच्या अनेक स्पर्धा करतात. हा नो बॉल आहे. नो बॉल, नो बॉल येत असताना पाहायला मिळतोय. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये? चुका चालू आहेत. अजय महाराजगेने चुका वारंवार केलेल्या आहेत. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला बनलेल्या पाहायला मिळाल्यात त्या 50. काय म्हणतात डॉन, म्हणतात डॉन. नॉन स्ट्रायकर हिंडला डॉन आहे. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 15. स्ट्रायकर हिंडला जिथे सूरज पाटील. 7 बॉल 7 मध्ये 7 वरती खेळतात, 3 मध्ये 7. दोन्ही खेळाडू. यावेळेचा बॉल फ्री हिटचा होता. ही अपॉर्च्युनिटी मिस करणार नाहीये. या फटक्यामध्ये वजन होतं आणि धावा मिळाला संपूर्ण अर्धा डझन. षटकार. इनसाइड आउट फटका. काय जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं सूरज पाटीलच्या बॅट मधून. अगदी एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरीने एक्स्ट्रा एफर्ट देणारा हा फटका जरूर पाहायला मिळाला. जाग्यावरून खेळलेला हा फटका. टायमिंग होतं आणि या टायमिंगच्या जोरावरती मात्र हा फटका कव्हर रिझन मध्ये मात्र खेळून काढलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 21 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. 93 धावाचा पाठलाग करायचा आहे. तिथे सूरज पाटीलचा विचार केला. 4 चेंडू आतापर्यंत फेस केलेत, परंतु आफ्टर
1 ओव्हर कोयना किंगस्टार आणि करंट फायटर जर आपण विचार केला तर कोयना किंगस्टार 23 धाबा पहिल्या षटकामध्ये त्यांच्या झाल्या होत्या. करंट फायटर 21. अगदीच आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये धाबा जमवण्याचं काम करंट फायटरने देखील केलंय. परंतु इथून पुढे खेळ कसा राहील हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाजीमध्ये आता वैभवला मात्र पाचारण केलं गेलंय. वैभवला बोलवलं गेलंय. मागील मॅचचा हिरो, मागील मॅच मध्ये ज्या पद्धतीने मॅच अडकली होती तिथून मॅचला कलाटणी निर्माण झाली होती, तोच हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. वैभवला मात्र बोलवलंय. परंतु समोर आपण पाहायला गेलं तर एक कडवं आव्हान असेल आता वैभवच्या समोर. सुजित शेवाळे टॉन म्हणतात टॉन मैदानाच्या आतमध्ये सेकंड एंडला 21 धावा धावफलकावरती बनला. सूरज पाटीलची बॅट पहिल्या 2 सामन्यांमध्ये तितकीशी बोलली नाही. खर तर त्याच्याकडे पाहत असताना रोहित पाटील म्हणत असेल, उठ रे लढ रे, लढ एको विटूनी बळ सारे, वाट वाहू दे दाही दिशा, आता थांबायचं नाही रे, आता थांबायचं नाही. या खेळाडूने थांबायचं नाहीये. सुजित शेवाळे ऑन स्ट्राईक, डॉन स्ट्रायकर एंड वरती गोलंदाजी मार्क मध्ये वैभव आला हा डेड बॉल. खरं तर हा इशारा येत असताना पाहायला मिळतोय पश्चिम महाराष्ट्राचे परमनंट पंच सूर्यकांतजी आढाव सरांच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेला फटका फसला. झेल महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षकाने जिथे मात्र अंतर गाठलं होतं सेकंड अटेंडला, कॅच इथे झाला ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच और जीतो. क्रिकेट की अद्भुत मॅच असं म्हटलं जातं. फटका फसला होता, टायमिंग झालं नव्हतं आणि कॅच घेण्याचा प्रयत्न फिल्डरचा होता. अगदी पूर्णपणे बॉल पर्यंत पोहोचला होता फर्स्ट सेकंड आणि त्यानंतर तिसरा अटेम्प्ट फसला गेला आणि कॅच तिथे ड्रॉप झाली. अगदी निष्ठेचा विश्वास सोडलाय, अगदी श्वास अडकला होता कॅच घेतल्यानंतर. हो यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल होता. टायमिंग झालं नाहीये, बॉल पाठीमागे चाललाय. एकच जाऊ मात्र प्राप्त होईल. सिंगल इथे येत असताना मात्र पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती लागला 23. आता एक प्रश्न हा उद्भवतो ना की सुजित शेवाळ्याने ज्या वेळेला ऑन साइडला चौकार मारला होता त्यावेळेला बॅटचा इशारा केला होता त्याने, परंतु या मधल्या कालावधीमध्ये त्याने बॅट का बदलली नाही हा प्रश्नचिन्ह उद्भवतो. कारण हा फटका जर का तिथे फसला होता, जी कॅच ड्रॉप झाली त्याला जीवदान मिळालं, आता वरदान साबित होतील का. हा फटका पहा, बॅट बदलली, इरादे बदलले, स्ट्राईक घेतलीये, आता केलंय स्ट्राईक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. नशिबाने किती हरवण्याचा प्रयत्न केला तरी मी हार मानणार आता नाही. संघर्षाच्या भट्टीतून मी जळून निघालोय. पुन्हा एक वादळ निर्माण करून येईन. वादळ आलंय आता, वादळ उठवलंय. सुजित शेवाळे डॉन म्हणतात डॉन आणि डॉनच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. बॅट बदलली, खेळ बदलला आणि त्यानंतर मात्र षटकार आला. केतन म्हात्रे मात्र बॉलरच्या ठिकाणी जातोय आणि चर्चा नक्कीच केली जाईल की येणाऱ्या बॉलवरती कशा पद्धतीने टप्पा तुला रिलीज करायचा आहे, टप्पा कसा हाताळायचा आहे आणि तीच कुसबूस आणि तीच चर्चा इथे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अशी जी चोरगे सर एक साम्य पाहायला मिळाला. आकड्यांचा खेळ पाहणं किती चांगला आहे. 3 बॉल 7 वरती मागायची थोड्या वेळापूर्वी सूरज पाटील खेळत होता. 3 बॉल 7 वरती सुजित शेवाळे होता. आता स्कोर कार्ड पाहिला, दोघांनी 5-5 बॉल खेळलेत. 14-14 वरती नॉट आउट आहेत. संघाची धावसंख्या 29 बनलेली आहे. जी या सामन्यामध्ये पुढे येणारे बॉल इथून पुढे आपण पाहिलं तर येणारे चेंडू राहिले आहेत ते अर्थात 21 बॉल 64 धावसंख्येची आवश्यकता. सामना मोडू शकतो. स्ट्रायकर एंडला डॉन आहे. पुढचा बॉल अपुलर लेनचा बायला मिळाला. कोला टाकला होता. इथे घडलेत काय, सिंगल येते की काय, डायरेक्ट हिट लागलाय. डायरेक्ट हिट नेम लागलाय. गेम झाला का पाहावं लागेल. डायरेक्ट हिट सुपर हिट ठरेल का, या डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. या डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर हा नेम लागलाय. अक्षरशः गेम झाला असं तर प्रथम दर्शनी मला भासतंय, परंतु माझे डोळे किती तीक्ष्ण आहेत हे आपण कॅमेऱ्याच्या लेन्स मधून पाहूयात. कारण संदीप देखील आमच्या सोबत आहेत. माझ्यापेक्षा त्याच्याकडे 2 एक्स्ट्रा आहेत. धावफलकावरती 29 बनलेले आहेत. त्यामुळे मॅच आता मात्र रंगात येऊ शकते. सूरज पाटीलच्या अडचणी वाढलेल्या पाहायला मिळाल्यात. प्रत्येक जणाने आस लावून बसलंय, ही रन्स कंप्लीट झाली आहे का हे पाहिलं जाईल. ही रन्स कंप्लीट झाली की नाही शहानिशा करण्यात येत आहे. सूरज पाटीलला आपण पाहतोय, जो चिंतेचं वातावरण आहे
सुजित शेवाळ्याला तुम्ही पाहताय काहीशी चर्चा चालू आहे, परंतु या सर्व खेळाडूंकडे सर्वच जण व्यासपीठाकडे पाहत आहेत. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह ची येथे मात्र मदत घेण्यात येत असताना मला मिळत आहे. कीप रोलिंग अँड कीप रोलिंग. साऱ्या गोष्टी पाहिल्या जातील. ही विकेट सर्वाधिक महत्वाची आहे. हे चेहरे सारं काही सांगून जात आहेत. थांबा अजून काही उलगडा झालेला नाही आहे. अजूनही या साऱ्या गोष्टींची चर्चा होतीये. प्रत्येकाच्या नजरा केवळ आणि केवळ अमितजी गोलतकर सरांकडेच आहेत. निर्णय काय येतो, काय दिला जाईल. केतन मात्रे बादशाला पहा, त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल सर्व काही सांगून जाते. चर्चा आतमध्ये केतन म्हात्रे आउटच म्हणतोय, कारण या गोष्टी नेहमी पाहायला मिळतात. खुल्या गड्याचे खेळाडू आहेत ना, मग अपील झाली ना की तो आउटच आहे म्हणतात. पण निर्णय काही येऊ देत, ते म्हणतात आउटच आहे. मग मॅनेजर ही आजकाल तसंच करत असतात संघाचे. निर्णय अजूनही बाकी आहे, त्यामुळे डिसिजन पेंडिंग आहे. त्यामुळे कोणत्याही खेळाडूतील कोणत्याही संघातील मग कोणी काही निर्णय दिला तरी मान्य नाही होणार. थांबा, डिसिजन पेंडिंग आहे. प्रेक्षक वर्ग म्हणतील आउट किंबहुना रन्स कंप्लीट झाल्यात, ती मान्य होणार नाही. थांबा, ऑफिशियली निर्णय आलेला नाहीये. रुको जरा सबर करो, असंच म्हणावं लागेल आता. मॅच रंगात आली असं म्हणावं लागेल आपल्याला, कारण ही विकेट पहा किती महत्वाची आहे. 93 चेस करतानाही सूरज पाटीलची विकेट ही प्राइजलेस आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होतोय. 29 बनलेल्या आहेत अद्यापच्या. 21 बॉल आणि 64 ची आवश्यकता या बॉलच्या आधी. निर्णय काय येतो, पंच मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. तर या गोष्टीचा उलगडा करायला काही हरकत नाही. मला वाटत की व्हिजिबल झालेलं नाही आहे ते दृश्य, आणि त्यामुळे की काय निर्णय काय येतोय पाहायला जाईल. कॅमेरामधून या साऱ्या गोष्टी व्हिजिबल झालेल्या नाही आहेत, आणि त्यामुळे या गोष्टीची चर्चा निश्चित करण्यात येईल. मंगेजी मालुसरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. टॅटू आर्टिस्ट आहेत, आणि टॅटूसाठी त्यांना मैदानाच्या आतमध्ये जाण्याची आवश्यकता भासायची नाही. त्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. शरीरावरती अशी कोणती जागा ठेवली नाही आहे. त्यांच्याकडे टॅटूज आणि टॅटूज आहेत. त्यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात. मंगेजी 29 आहेत, 29 ऑन द बोर्ड. पंचांचा निर्णय अजूनही येणं बाकी आहे. एक्झॅक्टली पंच या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी गेलेले आहेत.
कोणत्या संघावरती कोणत्याही स्वरूपाचा अन्याय होणार नाही. पंचांनी एक मार्किंग पाहिली आहे, ती त्यांना मिळालेली आहे आणि ती पकडूनच ते आतमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे त्या आधारावरती एव्हिडन्स मिळालाय, छोटासा एव्हिडन्स मिळालाय. आता क्ल्यू मिळतो का ते पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आज मला असं वाटतंय पंचांना सीआयडीची भूमिका बजावी लागते. या पलीकडे काही म्हणता येणार नाही. प्रद्युम्न नाही आहे त्यांच्याकडे तोड दरवाजा दया. आणि मैदानाच्या आतमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होईल. थोड्याच वेळामध्ये हा डिसिजन येईल. चर्चा होते अमित गोलतकर आणि त्याच वेळेला एका बाजूला कल्याण घोरपडे. हा निर्णय काय येतो पाहावा लागणार आहे. पंच आता कदाचित मैदानाच्या बाहेर येतील. जे एव्हिडन्स मिळालं होतं त्या आधारावरती निर्णय काय येतो हा पाहिला जाणार आहे. कारण जी मार्किंग आहे तेवढीशी साईट झाली नव्हती, परंतु काहीच एव्हिडन्स मिळालं होतं आणि त्या आधारावरती हा निर्णय घेण्यात येईल. असे किस्से याच मैदानावरती आणि माझ्यासोबत का घडतात याचा मलाही उलगडा झाला नाही. दाद्याने एक किस्सा केला होता मध्यंतरी. दाद्याने उडी मारली होती रन्स घेता घेता नॉन स्ट्रायकर एंडला. आणि ती व्हिडिओ खरं तर असे पंच जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत त्यांच्या माध्यमातून व्हायरल होत असताना मला मिळाले होते. आणखीन एक किस्सा घडला आहे. पंच आता निर्णय देतील. थोड्याच वेळामध्ये हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. साऱ्या गोष्टींची शहानिशा इथे करण्यात येते. चला थोड्याच वेळामध्ये हा निर्णय येईल. डिसिजन पेंडिंग आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आता सूरज पाटीलने का केला हा प्रश्न मला उद्भवतोय. मोठे फटकेबाजी तो करू शकतो. मैदानं गाजवलेली आहेत त्याने. असे अशक्य कोटीतले सामने जिंकून देणारा फलंदाज सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याच्या विकेटसाठी चालू असणारी ही घाळमेळ पाहायला मिळते आहे. काहीसे एव्हिडन्स इथे घेतले जातात आणि आधारावरती हा निर्णय देण्यात येईल. चला हा निर्णय आता मात्र पंचांनी या गोष्टीकडे वळलेले आहेत.
सर्व काही एव्हिडन्स तपासून पाहिले गेले आहेत, परंतु पंच थर्ड अंपायर या निकषावरती पोहोचू शकलेले नाही आहेत की खेळाडूला ते आऊट देऊ शकतील. त्यामुळे निर्णय ग्राउंड पंच घेतील. जो निर्णय ग्राउंड पंचांचा आहे तो मान्य केला जाईल. चला चला कल्याणी घोरपडे सर, आता तुमच्याकडे आम्ही पाहतो निर्णय काय येईल. नॉट आउट. चला सामन्याला सुरुवात. सारं तपासून पाहिलं गेलंय, सारं तपासून पाहिलं गेलंय आणि तुमच्या प्रत्येक संघाच्या 12 खेळाडूंनी पाहिलंय आणि हे सर्वांना निदर्शनास आणलं गेलं. त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी ही गोष्ट क्लिअर झालेली नाही आहे. आज ज्या तांत्रिक बिघाड आमच्याकडून झाला, उद्या त्याचा सुधार निश्चित होईल हे आश्वासन सचिनजी शिंदे सरांनी दिलेलं आहे. त्यामुळे उद्या आपण त्यामध्ये खरं तर साऱ्या गोष्टी दुरुस्त करू. सामन्याला सुरुवात होईल. धावफलकावरती 31 आहेत. जेथे येणारे चेंडू इथून पुढे राहिले ते अर्थात आपण पाहतो या सामन्यामध्ये 20 बॉलचा खेळ बाकी आणि विजयासाठी आवश्यकता आहे 20 चेंडू आणि 62 धावा. 20 चेंडू आणि 62 धावसंख्येची आवश्यकता आहे. अनेकांनी अनेक निकष लावले. केतन म्हात्रेने अपील केल्यानंतर ज्यावेळेला एकत्रित आले म्हणाला आउटच आहे, परंतु पंचांनी या गोष्टी पाहिल्या साऱ्या काही जवळून आणि तदनंतर निर्णय दिला. उजव्या यशीच्या बाहेर पळवाटा शोधण्याचा प्रयत्न. सामना काही काळ थांबलाय. मॅचचं मोमेंटम कुठच्या बाजूला शिफ्ट होईल आता या गोष्टीची चर्चा. येणारे 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये करायचे 61 धावा. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्रायकर एंडला बॅटर पाहायला मिळतोय सुजित शेवाळे. फुलटॉस बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. सिंगल फक्त घेतली गेली आहे, एक धाव नक्की झाली आहे. हा सुजित शेवाळे ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय ना, मला वाटतं कराडकरांनी त्याच्यासाठी अनेक कविताही लिहिल्या असतील, अनेक शेरोशायरी लिहिल्या असावा. ज्या रीतीने त्याने ऑपॉर्च्युनिटी मिस केली आहे. लोअर फुलटॉस बॉलची ऑपॉर्च्युनिटी त्याने मिस केलेल्या आहेत. हा लोअर फुलटॉस होता, फटकाऊनच चाललाय, लांब गेलेला नाहीये. 2 क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतायत. सिंगल मिळाली, दुहेरीचा प्रयत्न होतोय, दुसरी आली, तिसऱ्याचा प्रयत्न, तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. चौथ्याचा प्रयत्न होईल का? चौथी आली आहे. 4 धावा पळून पूर्ण झाल्यात. 5वी येईल का? नाही नाही. फनीएस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. आजच्या दिवसामध्ये चालू तर चालू काय आहे, हे 11च्या 11 खेळाडू 30 सर्कलमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. इथून तिथे, तिथून इथे रगोरीचा खेळ चाललाय का क्रिकेटचा? मैदानाच्या आतमध्ये धावा आल्या त्याच्या आत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? मोहे मोहे मुवमेंट पाहायला मिळाली. इकडून तिकडून बॉल अगदी जात असताना पाहायला मिळाले आणि तिथे आपण जर पाहायला गेलं तर 4 धावा अगदी झापूक झुपूक झापूक झुपूक 4 धावा कंप्लीट झाल्यात. पहा काय घडलं होतं. उंच पुरा बॉल होता, फुलटॉस बॉल, त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सूरज पाटीलचा होता. बॉल उंच पुरा गेला होता, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. त्यानंतर विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला. आणखीन एक धाव कंप्लीट करण्यामध्ये नक्कीच यश आलंय आणि टोटल धावा खेळाडूंना बीमर साठी वेस्ट साठी रिव्ह्यू अवेलेबल आहे, त्यामुळे त्याचा वापर ते करू शकतात. शेवटचा बॉल जो मात्र पाहायला मिळाला जो 4 धावांचा होता. 6 बॉल 18. सूरज पाटील 7 बॉल 17 बॅटिंग करतोय सुजित शेवाळे. हे एस फॅक्टर संघासाठी आता किती लकी राहील? 18 बॉल 56 धावसंख्येची आवश्यकता. परवाच्या दिवशी रायगड प्रीमियर लीग मध्ये 18 बॉल 62 बंटांना पाहायला मिळाल्या. 18 बॉल 62 चेस झाल्या होत्या. एकटा बॅटरने केल्या होत्या साहिल चव्हाण, जो मात्र चिरनेरचा उरण तालुक्याचा. पुढचा बॉल या मॅच मध्ये काय, कारण ही स्पर्धा मानाची आहे. 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रेझेंस 22 यार्ड क्रिकेट कार्निवल 2026. पुढचा बॉल हा लोअर फुलटॉस ऑन साइडला, नो बॉल. थेट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुजित शेवाळेने हुक केला आणि तिथे धावा पाठीमागच्या क्षेत्रामध्ये बुक करत असताना 6 धावा. नो प्लस षटकार.
काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. इथे पंचांचा इशारा नो बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, स्वतः फिरलाय आणि बॉलला गरकन फिरवलंय. अगदी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून देत असताना 6 धावा आणि नो बॉल. म्हणजे आता येणारा 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. 44 धावा धावफलकावरती लागल्यात. 18-49 समीकरण सध्याच्या घडीला. 18 बॉल आणि 49 ची आवश्यकता आहे. संग्राम लावण ज्यावेळेला बॅट घेऊन गेला, मला वाटतं त्याच वेळेला सुजितला खूप काय सांगून आलाय आणि आता इरादे बदललेत त्याचे. पुढचा बॉल गोलंदाज. या वेळेला फ्री हिटचा बॉल आहे. ऑपॉर्च्युनिटी बनली आहे, परंतु झेल बनला तरी फायदा होणार नाही, कारण हा फ्री हिटचा बॉल होता. धावा मिळतात 2. संघाच्या धावसंख्येमध्ये दुहेरीने भर पडेल. 17 बॉल, आता 47 ची आवश्यकता. सुजित शेवाळे रंगात आलाय, चांगले स्ट्रोक खेळू लागलाय. पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. उडवलाय बॉल. अरे दीवानो मुझे पहचानो, कराड से आया सुजित शेवाळे. सांगतोय मैं हूं डॉन आणि डॉनच्या बॅट मधून आलाय एक खणखणीत दमदार स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, षटकार. या कराडच्या पट्ट्याचा ना पॅटर्नच वेगळा आहे. कराड पॅटर्न ऍक्शन रिप्ले पहा. हेलिकॉप्टर लुक दिला होता आणि हेलिकॉप्टरची सेफ लँडिंग. ऍक्शन रिप्ले हा साईड कॅमेरा अँगल. अगदी बॅट खांद्याच्या पाठी, बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार येत असताना 10 बॉल 31. सुजित बॅटिंग करतोय. 16 चेंडू 41 धावसंख्येची आवश्यकता. 16 चेंडू आणि 41 धाबा. काय सामने पाहायला मिळाल्यात. पहिलाच दिवस सुपर डुपर हिट बनत चाललाय. सचिन सर, खरं तर आजचा दिवस देखील चांगला बनला. तब्बल आजच्या दिवसामध्ये जी व्ह्यूअरशिप लाभली ती तब्बल 91,000 याहूनही अधिक पाहायला मिळाली आहे. थांबा, दिवस संपलेला नाहीये. शेवटची मॅच बाकी आहे. शेवटच्या मॅच मध्ये कोण येणार ते पाहणं गरजेचं आहे. सेमीफायनलची मॅच अजून बाकी राहिली आहे. 41 ची आवश्यकता. 16 बॉलचा खेळ बाकी. 16 चेंडू आणि 41 धाबा. मॅच ज्या दर्जाचा पाहायला मिळतोय. सामना मैदानाच्या आतमध्ये पाटील बॅटिंग करतोय, मैदानाच्या बाहेर पाटलाची तडफड पाहायला मिळते. सामना रंगात आलाय. मॅच रंगात आली आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये जे स्ट्रोक खेळले गेलेत सुजल बातोसेच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल. याही वेळेला आणखीन एक तडाखा. लोअर फुलटोस बॉल पिकअप केलाय. फुलटोस बॉल वरती बॅटर इथे बनलाय बॉस आणि डॉनने ठोकलाय षटकार. सुजित शेवाळ्याने सुरू केलाय आता मिक्सर आणि बॉलर असू द्या कितीही चॅप्टर, ढगात ठोकतोय सुजित शेवाळे. हेलिकॉप्टर शॉट, सिक्सर. 6 धावा. थांबायला नाव घेत नाहीये आणि त्याने सांगितलंय मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. लांब लचक षटकार ठोकलाय. उचललाय, फेकून दिलाय. सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय. 6 धावांसाठी आणखीन एक येतोय बिग हिट षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 14 चेंडू 29 धावांची आता गरज आहे. आणि असंच म्हटलं जातं ना, दुःखाचे चटके सोसल्याशिवाय येतो सुखाचा पर्व. दुःखाचे चटके सोसल्याशिवाय येतो सुखाचा पर्व. आणि मी जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत सुरू राहील माझा संघर्षाचा युद्ध. संघर्ष करतोय हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्र कोणतेही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाहीये. काय कष्ट केले त्या खेळाडूने. एकच गोष्ट स्पष्ट आहे, रोजचं कष्ट श्रेष्ठ आहे. या खेळाडूने कष्ट केलेत. 12 बॉल 43. नॉट आउट बॅटिंग करतोय. ती जी बॅट बदलली होती ना, त्या बॅट मध्ये काय हा प्रश्न पडला आता, कारण जशी बॅट बदलली ना, इरादे बदलले त्या खेळाडूचे. 14 बॉल 29. या बॅलचा बॉल उजव्याशीच्या बाहेर होता. पॉइंटला खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट. तो आला, त्याने पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काही. मन जिंकतो हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल 45. अद्याप आजच्या दिवसामध्ये 3 अर्धशतक आलेत. पहिलं अर्धशतक प्रथमेश म्हात्रे, दुसरं अर्धशतक जिथे मात्र ठोकलं केतन म्हात्रेने आणि तिसरं अर्धशतक सुजल बातोसेने ठोकलेलं पाहायला मिळालं. चौथं येईल का?
पाहावं लागेल. 13 चेंडू 27 धावांची गरज. पुढचा बॉल उडवलाय. फुल टॉस होता. बॉल पाठीमागे चाललाय. थर्ड मॅन रिझन मध्ये फिल्डर आहे. बॉल सीमा पार. चौकार येतोय. 4 धावा येत आहेत. नो प्लस चौकार. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? 71 धावा धाव फलकावरती लागल्यात. 14 चेंडू 49 धावांवरती सुजित शेवाळे खेळतोय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. नो बॉल आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर झाला आणि हा चेंडू अयोग्य आहे. आता गोलंदाजाला गोलंदाजी करता येईल का पंच, ते पाहावं लागेल. कराड तालुका क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष यांच्याकडून सुजित शेवाळ्यासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 71 बनलेले आहेत. येणारे 13 बॉल 22 ची गरज. क्या बात आहे. अर्ध शतक जर का कंप्लीट केलं तर अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून सागरजी पाटील साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. 13 बॉल 22 धावसंख्येची आवश्यकता. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये खूप काही चर्चा चालू आहे. 14 बॉल 49. सुजित शेवाळ बॅटिंग करतोय. 71 धाबा धावफलकावरती बनल्यात. विदाउट लॉस ज्या रीतीने खेळ पाहायला मिळालाय, आघाडीची जोडी जमली आहे. भागीदारी सर, अजय सर, महत्वाची आहे. मग ती संसाराची असो, बिझनेस मधली असो किंवा क्रिकेट मधली असो. पार्टनरशिप बिल्डअप केली आहे दोन्ही बॅटरने. सूरजचा विचार केला तर 6 चेंडू 18 धावांवरती खेळतोय. सुजित शेवाळेचा विचार केला 14 चेंडू 49 धावांवरती खेळतोय. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळते कराड फायटर टीमच्या माध्यमातून. येणारे 13 चेंडू 22 धावांची गरज आहे. मागील चेंडू नो बॉल होता, त्यामुळे फ्री हिट निश्चित पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल आहे. सुजित स्ट्रायकर इंडला. 13 बॉल 22 धावसंख्येची आवश्यकता. 14 बॉल 49. यावेळेचा चेंडू जिथे यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल येईल. 12 बॉल आता 22 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू 22 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 22 धावांचं लक्षाचा पाठलाग करायचा आहे. मिडल ओव्हर मध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या धावा आल्या आहेत आणि हे समीकरण आपल्या टीव्ही स्क्रीन वरती दाखवलं जात आहे. 12 चेंडू 22 धावांची गरज. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर कराड फायटर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला कोयना किंग स्टार. अगदी कोण मॅच घेऊन जाईल, शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल का, हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. जबरदस्त स्पर्धा आपल्याला सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये 22 यार्ड क्रिकेट कार्निवल सीझन 2 चित्तथरारक सामने सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र समीकरण 12 चेंडू 22 ची गरज. एका बाजूला कराड तालुका, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं कोयना किंग स्टार. या षटकामध्ये तब्बल धावा येत असताना मला मिळाल्या होत्या. 12 बॉल अजूनही आपण पाहिलं तर 22 ची आवश्यकता राहिली. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये तब्बल आल्या त्या 34 धावा. पुढचा बॉल केतन मात्रे आलाय. पहिला बॉल लिडिंग एज. फाईन लेगला निघाला चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचेल. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो. सूरज पाटील. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट झाली आहे. येणारे आता मात्र 11 बॉल 20 धाव संख्येची आवश्यकता आहे. हार जीत ही लपंडाभर आहे. जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे. सिद्ध होणे उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करावा लागेल. 11 बॉल अजूनही 20 ची आवश्यकता. गोलातला बॉल खोदून काढलाय. मनगड्याचा चांगला वापर केलाय. बॉल बॅटर पाहायला मिळतोय. एकच धाव. सिंगल मात्र जरूर आली आहे. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. 10 चेंडू 19 धावांची गरज आहे. सेकंड एंडला आपल्याला पाहायला मिळतोय सुजित शेवाळे. 15 चेंडू 49 धावांवरती खेळतोय. अर्धशतकापासून एका धावेपासून तो दूर आहे. पाहावं लागेल. 74 धावा धावफलकावरती, परंतु 10 चेंडू 19 धावांची गरज आहे. 10 बॉल आणि 19 धाव संख्येची अजूनही आवश्यकता राहिली आहे. सुजित शेवाळे ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक दूर राहील. टेनिस क्रिकेट की आन बान शान है. इस टीम की ये जान है. ये खिलाड़ी अर्धशतकों का प्रधान है. अर्धशतक ठोकलंय सुजित शेवाळ्याने. या स्पर्धेतला अद्याप चाललेलं आहे 4थी अर्धशतक आहे. 4थं अर्धशतक. का बॅटिंग केली. आणि अगदी त्याच वेळेला कौतुक या गोष्टीचं करेन ना की कोयना किंग स्टार या संघाचे प्रतिनिधित्व करणारे संपूर्ण मान्यवर व्यासपीठावरती आहेत. त्यांनी या खेळीसाठी टाळा वाजवलात. काय खेळला हा. डॉन म्हणतात डॉन.
51 धावा 16 बॉल मध्ये येणारे चेंडू इथून पुढे राहिले ते अर्थात या मॅच मध्ये विजयासाठी आवश्यकता 9 चेंडू 17. 9 चेंडू 17ची गरज असताना आणखीन एक ठोकलाय. बिग हिट सुजित शेवाळेच्या बॅट मधून एक उंच पुरा तडाखा आलाय आणि आता तो हेच सांगतोय कराडचा तांबडा पांढरा झणझणीत सुजित शेवाळे षटकार मारतोय. इथे खणखणीत ठोकलाय षटकार. मैदानाच्या आतमध्ये तोडफोड अंदाज पाहायला मिळालाय. आम्हा दोघांचा नाद नाही करायचा आत्ताच्या या कलयुगात आणि जो आमच्याशी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. 82 धावांची भागीदारी झाली आहे. आणखीन एक आला केतन मात्रेच्या अगेन्स्ट सुजित शेवाळेने ठोकलेला आहे ब्रँडेड स्ट्रोक षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या बॉलवरती देखील फटक्यांची आतिषबाजी. 6 धाबांची केतन मात्रेवरती केलंय आक्रमण. बॉल सीमा पार षटकार येत असताना मात्र पाल मिळतोय. आता समीकरण आपण पाहायला गेलं तर 7 चेंडू 5 धाबांची गरज. 7 चेंडू 5. पुढचा बॉल सुजित शेवाळे सडी उडवलाय फेकून दिलाय आणि त्याने सांगितलंय की एकटा लढेन युद्ध माझे कोणाच्या मदतीची वाट पाहणार नाही. सामोरे जाईल वादळांना मी संकटात पळून जाणारा मी नाही. तुम्ही किती ओढा पाय माझे मी गरुड झेप घेतल्याशिवाय राहणार नाही. वादळ आलं होतं मैदानाच्या आतमध्ये. कराडचा डॉन सुजित शेवाळे 19 चेंडू 69 धावांची झंझावाती खेळी. सामन्याला कलाटणी निर्माण करून देणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. व्हॉट अ मॅच. काय सामना राहिला. कराडचा डॉन इथे बरसलाय. 8 षटकार 2 चौकार. व्हॉट अ मॅच यार. जबरदस्त बॅटिंगचा नमुना पेश केलाय. काय बॅटिंग राहिली आहे. व्हॉट अ मॅच. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि तिथे संतोष सर जोडले जातील आणि थँक्यू सो मच. आपण कौतुक करूया सुजित शेवाळच्या बॅटिंगचं, कारण 19 बॉल 69 धावा त्यांनी कुठल्याने काय सामना राहिला. वन